आज सॅटरडे बऱ्यापैकी सगळ्यांना सुट्टी होती, तर म्हणलं छान अशी पावभाजी बनवूया. रोज रोज चपाती करून आपल्यालाही कंटाळा येतो, पण माझ्या मुलाला खायची होती पनीरची भाजी, तर त्याच्यासाठी मी पनीर बनवत आहे. तर मी छान असं पनीर थोडंसं फ्राय करून घेतलं. त्यानंतर तेलामध्ये अख्खे खडे मसाले जे असतील तेवढे टाकायचे, कांदा टाकायचा, 2 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले, छान असं अद्रक लसूण कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक केलं. तर मी इथं छान तेलामध्ये मसाला परतून घेत आहे. त्यामध्ये धना पावडर, हळद आणि आपला लाल तिखट आणि घरचा मसाला टाकला. जो दुधामध्ये विरघळून घेतलेला पनीर टिक्का मसाला तोही टाकला. त्याच्यामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ना. त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आणि जर तुम्हाला हिरवे मटार टाकायचे असतील तर ते टाकायचे. गरम पाणी टाकायचं आणि छान असं रश्श्याला आटवून घ्यायचं हिरवे मटार शिजेपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी गरम करून टाकायची आणि त्या शेवटला पनीर टाकायचं. कशी झाली